भारतीय जनता पार्टीने रायगड जिल्ह्यामध्ये आता आपली मुळं भक्कमपणे रोवलेली आहे. मी खात्रीने एवढं नक्कीच सांगेन की भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेमध्ये किंबहुना रायगड जिल्हा परिषदेमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल. अगदी टोकाला जाऊन ह्या युती मैत्रीपूर्ण लढतीपेक्षा युतीकरण करून लढण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीची आहे. आम्हाला खात्री आहे जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे न येतील त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण लढत ठेवून आम्ही येणाऱ्या निवडणुका निश्चित लढू आणि लढून त्या जिंकू याची खात्री आम्हाला. भाजपची काय परिस्थिती आहे? भाजपला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची चव टाकता येईल का? रायगड जिल्ह्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उभारी घेईल, नव्हे तर तो क्रमांक 1चा पक्ष म्हणून सत्तेमध्ये सामीलच. भाजप आणि शिंदे शिवसेना हे देखील मराठी आणि मुद्दे आणि त्यांचे देखील मराठी मुद्दे होते, मात्र याच्याकडे कसं बघता? हा संघर्ष कसा टोकाला जातोय दिवसेंदिवस अमराठी आणि मराठी? भारतीय जनता पार्टीकडे मुंबईचं राज्य दिलं पाहिजे. किंबहुना मुंबईची खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीकडे गेलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच जर आपण पाहिलं तर नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याचे निकाल जाहीर झालेले आहेत. त्याबरोबरच आता नव्यानं नगरपालिकांपाठोपाठ महानगरपालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या मुंबई असेल, पुणे असेल आणि इतर ठिकाणच्या जिल्ह्यातल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. विशेषतः मुंबई, पुणे या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या जे कष्ट आहेत, परिश्रम आहेत, त्याला त्या ठिकाणी चीज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रायगड भाजप ही या ठिकाणी फॉर्मला असल्यामुळं आपल्यासोबत आज बोलण्यासाठी भाजपचे नेते जे आहेत, ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ देसाई आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी यश मिळताना दिसतंय. महानगरपालिकेत देखील घवघवीत यश मिळालेलं आहे. काय सांगाल या यशाबद्दल? 2014 मध्ये पंतप्रधानपदी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब जेव्हा विराजमान झाले, त्यानंतर संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीची एक जादुई अशी घोडदौड आपल्याला पाहायला मिळाली. आणि ती पाहत असताना आपण पाहिलं, त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका पाहिल्या आपण, तर त्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी सगळीकडेच अग्रेसर राहिली. आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन अतिशय चांगली अशी घवघवीत यश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर नगरपालिका महानगरपालिकांमध्ये आपण अचीव्ह केलेलं आपल्याला दिसेल. याचं कारण असं आहे की जनमानसामध्ये स्वतःची प्रतिमा, पक्षाची प्रतिमा ही विश्वासाची निर्माण करण्यास आमचे नेते मंडळी, आमचे कार्यकर्ते सगळे यशस्वी ठरले आणि त्यामुळे उत्तरोत्तर दिवसेंदिवस प्रगती होत आहे. न भूतो न भविष्यती असं नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये आम्हाला यश मिळालं. आणि आपण पाहिलं की जवळजवळ 27 नगरपालिकांमध्ये बघितलं तर जवळजवळ 23-24 महापौर हे भारतीय जनता पार्टीचे बसतील. एवढं मोठं एक अतिशय मोठं असं यश भारतीय जनता पार्टीला संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आता मिळालेलं आहे. त्यामुळे निश्चितच हे कबूल करावं लागेल सगळ्यांना की सर्व जनमानसामध्ये, सर्वसामान्यांपासून ते अगदी वरच्या सर्व स्तरातील लोकांमध्ये भारतीय जनता पार्टी आपली प्रतिमा निर्माण करण्यास आणि आपली गरज या संपूर्ण देशाला आहे, आपल्या राज्याला आहे, नगरपालिकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आहे, हे अतिशय विश्वासाने भारतीय जनता पार्टीने सिद्ध केलेलं आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका पाठोपाठ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि गावगाड्याच्या निवडणुका, गावाच्या सर्वांगीण विकासाचा स्रोत म्हणून मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेकडे पाहिलं जातं. कशा पद्धतीच्या या निवडणुकीकडे बघता? कशी तयारी आहे? मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहणार आहे, कारण का ज्या पद्धतीनं नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश आहे, त्या यशाचा रेशो जो आहे, आलेख जो आहे, तो जर टिकवण्यासाठी कशा पद्धतीनं आपल्या समोर आव्हान आहे? एकूणच सुधागड असेल, रायगड असेल, भाजपची काय रणनीती आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? काही आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यामुळे सर्व जिल्हा परिषदा महाराष्ट्रातल्या लागलेल्या नाही आहेत. 12 जिल्हा परिषदांचं निवडणूक आणि 125 पंचायत समित्यांची निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे नेते मंडळी, आम्ही सर्व कार्यकर्ते मनापासून कामाला लागलेलो आहोत. आणि आत्ताच आम्ही फार मोठं यश असं अचीव्ह केलं लागोपाठ 2 निवडणुकांमध्ये. आणि त्यामुळे
जिल्हा परिषदेच्या निवडणूक आम्हाला अवघड जातील असं कुठल्याही कार्यकर्त्याला वाटत नाही. त्यामुळे एक वेगळा उर्मी, वेगळा उत्साह सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे, संपूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, सर्व नेते मंडळीमध्ये आहे. आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असोत, रवींद्र चव्हाण साहेब असोत, यांनी संपूर्ण महाराष्ट्र या निवडणुकांमध्ये पिंजून काढला आणि आता आम्ही मंडळी देखील त्या कामाला लागलेलो आहोत. आम्हाला खात्री आहे जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे न येतील त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण लढत ठेवून आम्ही येणाऱ्या निवडणुका निश्चित लढू आणि लढून त्या जिंकू याची खात्री आम्हाला आहे. कारण लोकांना सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं शासन, स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा वरच्या निवडणुका असो, सगळीकडे अभिप्रेत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आपला विकास होईल, आपल्या राज्याचा विकास होईल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला विकास होईल याची खात्री असल्यामुळे त्या पद्धतीने लोकांचा आम्हाला कल मिळत आहे. राज्यात आणि देशामध्ये जर बघितलं, केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल, आरपीआय असेल, मात्र रायगड जिल्ह्यामध्ये ही जी महायुती आहे त्याच्यामध्ये थोडी स्फोटक परिस्थिती दिसते. शिंदे शिवसेना असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांच्यात, आणि भाजप याच्यामध्ये मधल्यामध्ये नेमकं कुणाकडे जायचं, नेमकं कुणाच्या महायुतीत सोबत राहायचं. आता जर आत्ताच्या निवडणुका दोन्ही जर पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी बरोबर असल्याचं पाहायला मिळालं, तर काही ठिकाणी शिंदे शिवसेनेसोबत असल्याचं पाहायला मिळालं. या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कशी परिस्थिती असेल, काही चित्र स्पष्ट झालंय? काय होतंय की भारतीय जनता पार्टीने रायगड जिल्ह्यामध्ये आता आपली मुळं भक्कमपणे रोवलेली आहेत. भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष म्हणून आता उदयास आलेला आहे. हे असं असताना देखील अतिशय मोठ्या मनानं आपल्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपल्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन ह्या निवडणुका लढण्याचं आम्हाला वरून आदेश आहेत. त्या पद्धतीचं काम आमचे जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील दादा पाटील असतील, अभिषेक पाटील असतील, आमचे प्रशांत ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, धारप साहेब असतील, ही सगळी मंडळी त्या पद्धतीने काम करत आहेत. आणि हे काम करत असताना जिथे जिथे ह्या युत्या शक्य आहेत, अगदी टोकाला जाऊन ह्या युती मैत्रीपूर्ण लढतीपेक्षा युतीकरण करून लढण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीची आहे. परंतु अगदीच काही ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत करावी लागेलच तर त्या पद्धतीच्या लढाई त्या होतील. परंतु मी खात्रीने एवढं नक्कीच सांगेन की भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेमध्ये किंबहुना रायगड जिल्हा परिषदेमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल आणि क्रमांक 1 नंबरच्या सीट्स जिल्हा परिषदेच्या या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील याबद्दल माझ्या मनावर मात्र शंका नाही. आता एका बाजूला ज्या सभा होत आहेत किंवा उमेदवार ज्यावेळेस त्या ठिकाणी शिंदे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असेल, हे ज्यावेळेस उमेदवार डिक्लेअर करतात त्यावेळेस असा दावा करतात की आमचं संख्याबळ जास्त आहे, आमची ताकद जास्त आहे. भाजप एका बाजूला आहे, मात्र हे जे दोन पक्ष आहेत ते सांगतात की आमचाच त्या ठिकाणी झेंडा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर फडकेल, आमचाच अध्यक्ष विराजमान होईल. अशा पद्धतीची रणनीती चारी बाजूने आखली जाते. भाजपची काय परिस्थिती आहे? भाजपला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची चव चाकता येईल का? कशी तयारी आहे एकूणच वरिष्ठ नेत्यांपासून, रवींद्र चव्हाण साहेबांपासून ते पूर्ण खाली जे आपले आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील, कशी फळी काम करते? भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय शिस्तबद्ध काम चालू असतं. ते मग कुठल्याही चळवळी असोत, सांस्कृतिक कार्यक्रम असोत, काही असोत, म्हणजे सामाजिक कुठल्या उपक्रम असोत, आणि निवडणुकीच्या बाबतीत म्हणाल तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वरपासून खालपर्यंत काम चालू असतं. आता निवडणुकीच्या प्रचाराची एक प्रचार म्हणून सर्व पक्ष हा दावा करत असतात की आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवू. रायगड जिल्ह्यामध्ये तसं म्हटलं तर आम्ही देखील म्हणण्यापेक्षा आम्हाला एक पुरेपूर खात्री आहे की सर्वात जास्त सीट्स ज्या आहेत त्या घेऊन भाजप रायगड जिल्ह्यामध्ये यावेळेला उभारी घेईल आणि आमच्या बरोबरचे आमचे मित्रपक्ष जे आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये उभारी घेतील याची आम्हाला खात्री आहे. कारण आता विरोधक असे कोण राहिलेले नाही आहेत. आम्ही सगळे एकसंघपणे काम करणारीच मंडळी इथे आज सत्तेमध्ये आहोत किंवा किंबहुना सगळे खासदार बघितले, तुम्ही आमदार बघितले, हे आमचेच सगळे आहेत. त्यामुळे ही गोष्ट कुठे शिल्लकच राहिली नाही. आता राहिला विषय की चुरशीचा. ही चुरस मैत्रीपूर्ण लढतीमध्ये छोटी मोठी चुरस असते, तिला पुढे सामोरं जावं लागतं. परंतु त्याच्यामध्ये मतभेद होणार नाहीत. जसं आमचे आदरणीय बावनकुळे साहेब सांगतात त्या पद्धतीने कुठल्या प्रकारचं मतभेद होणार नाहीत. हीची काळजी घेऊन आम्ही मंडळी सगळे लढणार आहोत. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे युती करणार आहोत.
जिथे शक्य नाही तिथे स्वतःच्या ताकदीवर उभे राहणार आहोत. परंतु ही खात्री मलाच नाही, आमच्या सर्व नेत्यांना, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संपूर्णतः खात्री आहे की रायगड जिल्ह्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उभारी घेईल, नव्हे तर तो क्रमांक 1चा पक्ष म्हणून सत्तेमध्ये सामील असेल. महायुती रायगड जिल्ह्यामध्ये नगरपंचायत नगर परिषदांमध्ये जी महायुती त्या ठिकाणी होती, पण अनेक ठिकाणी महायुतीची साथ आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली नाही. त्यामुळं अनेक महत्वाच्या जागा, जसे कर्जत सारखी जागा असेल, नगर परिषदेची नगराध्यक्षपदची संधी त्या ठिकाणी भाजपची हुकलेली आहे. अनेक ठिकाणी भाजपला अपयश आलेले आहे. यशाबद्दल आपण सांगितलेलं आहे. अपयशाची नेमकी कारणं काय असतील? कसं आहे, अपयशामध्ये काही ठिकाणी काय होतं की आमच्या मित्रपक्षांकडून दुसऱ्या विरोधी पक्षांच्या मंडळींबरोबर काही ठिकाणी युत्या झाल्या आणि त्या माध्यमातून कुठेतरी भारतीय जनता पार्टी मग थोडीफार कमी पडली. अशा ठिकाणी काहीतरी वेगळे आपल्याला निकाल पाहायला मिळाले. परंतु याचा अर्थ असा होत नाही की भारतीय जनता पार्टीची ताकद कुठे कमी पडली आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, ती वाढत चालली आहे. दिवसेदिवस ती खूप मोठ्या ताकदीनं वाढते. आणि भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळेचे जिल्हा परिषद सदस्य किती होते आणि आता किती असतील, सभापती मागच्या वेळेला किती होते आणि आता किती असतील, हे अतिशय उल्लेखनीय असा रिझल्ट संपूर्ण तुम्हाला मिळेल. आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष दिसेल. 3 दशकाहून अधिक काळ आपण राजकारणात आहात. राजकारणाचा, समाजकारणाचा मोठा अनुभव आहे. आणि सुधागड जर बघितलं तर पाली या सुधागडच्या ठिकाणी आपण अनेकदा जे राजकारण करतात ते परफेक्ट राजकारण म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, किंग मेकर म्हणून बघितलं जातं. सुधागडमध्ये कशा पद्धतीचे जिल्हा परिषदेच्या जागा लढवल्या जाणार आहेत, पंचायत समितीच्या जागा कशा पद्धतीच्या लढवल्या जाणार आहेत, कशा पद्धतीची रणनीती आणि आखणी झालेली आहे? जिल्हा परिषदेच्या मित्र पक्षांच्या युती संदर्भामध्ये वरच्या लेवलला चर्चा विनिमय चालू आहेत. आमचे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय खासदार धैर्यशीलदादा पाटील असतील, रविशेठ पाटील असतील, आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, असे सर्व मंडळी मित्रपक्षांबरोबर बोलणी करतायत. परंतु काही ठिकाणी काय होतं की प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की माझं या इथे आमची ताकद खूप मोठी आहे, त्यामुळे आम्हाला जास्त झुकतं मिळालं पाहिजे, या भूमिकेमध्ये सगळे असतात. त्यामुळे कुठेतरी या युती वगैरे फिसकटते. परंतु आमची भूमिका आत्ता अशी आहे, सुधागड तालुक्याबद्दल तुम्ही म्हटलात, सुधागड तालुक्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते स्वबळावर 6च्या 6 सीट लढण्यासाठी कंबर कसलेली आहे. किंवा कंबर कसलेली आहे म्हणण्यापेक्षा आम्हाला खात्री आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही मित्रपक्षांवर अन्याय करू. जर कुठले मित्रपक्ष आमच्या बरोबर असतील आणि यथोचित ते मागणी करत असतील की बाबा ही अशी योग्य आहे, अशी मागणी, वास्तविक मागणी ते करत असतील, त्या पद्धतीचं जर होणार असेल तर इथे तीच मित्रपक्षाबरोबर जाण्याची भूमिका असेल. आणि जर त्या पद्धतीने झाली नाही तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढायला कधीही तयार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर राजकीय समीकरण बघितलं तर 3 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, 3 शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत आणि 1 राष्ट्रवादी पक्षाच्या या ठिकाणी आमदार आणि मंत्री आहेत. काय सांगाल, जागा वाटपामध्ये सातत्यानं तिढा निर्माण होतो. भाजप जर मोठा पक्ष आपण जर म्हटलं की महाराष्ट्रातला, देशातला मोठा पक्ष म्हणून बघितला, आणि रायगड जिल्ह्यात देखील तुम्ही मागाशी सांगितलं की क्रमांक 1चा पक्ष या ठिकाणी निवडणुकांच्या निकालावरून दाखवत आहे. भाजपला असं वाटत नाही का की या वर्षी या निवडणुकीला जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे? त्या अनुषंगानं कशी तयारी आहे, ताकद कशी वापरली जाते? मी मगाशी तुम्हाला तेच सांगितलं की मला हेच म्हणायचं आहे की या वेळेला भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये उभारेल. तुम्हाला ते दिसेल चित्र. आणि त्यामुळे 1 क्रमांकाचा पक्ष म्हटल्यानंतर बरोबर आमच्या मित्रपक्ष जरी असेल तरी जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल. सोबत आमचे मित्रपक्षही असतील आणि सगळे गुन्ह्या गोविंदाने एकसंघपणे राहून लोकांची कामं करण्याची भूमिका प्रशासन ताब्यात घेतल्यानंतर ही भूमिका सर्व पक्षांची असेल याची मला खात्री आहे. त्याच्यामध्ये मग आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय भरतशेठ गोगावले असतील, महेंद्र दळवी असतील, ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असेल, पाठिंबा असेल. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष मात्र यावेळेला भारतीय जनता पार्टीचाच असेल. तर तुम्ही जर बघितलं असेल की सुधागड तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी उभारी, जी उभारी मागासून म्हणतो की ती उभारी तुम्हाला सुधागड तालुक्यामध्ये पत्रकारांना तुम्हाला सर्व मंडळी दिसत असेल. आम्ही घेतलेले उपक्रम, आम्ही राबवलेले कार्यक्रम, आम्ही घेतलेल्या निवडणुका, आताच मुळात आम्ही राष्ट्रवादी
काँग्रेसच्या बरोबर जाऊन आम्ही पालीचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसवला. तर याच्यामध्ये देखील त्यांचं पण योगदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीने आम्हाला सहकार्य केल्यामुळे आम्ही आमचा नगराध्यक्ष बसू शकलो. भविष्यामध्ये देखील ही भूमिका आहे आणि मला खात्री आहे की ती वेळ येणार नाही एकटं लढण्याची, पण तशी आली तरी 6च्या 6 सीट निवडून आणण्याची ताकद सुधागड तालुक्यामध्ये ही भारतीय जनता पार्टीची असेल. अनेक नेते जे आहेत विविध पक्षाचे ते भाजपमध्ये जात आहेत. आपण राज्याचा आणि देशाचा विचार करूया की अनेक मोठमोठ्या राज्यातले मुख्यमंत्री असतील की मोठे चेहरे जे आहेत, मोठे दिग्गज नेते आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या पद्धतीनं स्वायत्त संस्थांचा वापर केला जातो. लोकशाही संविधानिक जे तंत्र आहेत, मंत्र आहेत, ते सगळे मोडकळीस आणून भाजप त्या ठिकाणी आपल्यामध्ये सामावून घेतं आणि पक्षाची ताकद वाढवतं. हे याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता काय? भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय शिस्तबद्ध असा कारभार चालतो, अतिशय शिस्तबद्ध असं काम चालतं. आता मला वाटतं भारतीय जनता पार्टी मी प्रवेश केलेला एखाद वर्ष झाला असेल माझ्या मते, परंतु जो माणूस इथे काम करत असतो त्याची दखल इथे घेतली जाते, त्याच्यावर जबाबदारी टाकली जाते आणि त्या पद्धतीने काम केलं जातं. पक्षामध्ये जर कोणी एक चुकीच्या गोष्टी केल्या किंवा चुकीचं वागणूक केली किंवा बेशिस्तपणा केला तर त्याच्यावर कारवाई करण्याचं काम देखील पक्षामध्ये अतिशय पटकन केलं जातं आणि त्याची बरीचशी उदाहरणं आम्ही बघितलेली आहेत. एक राजकीय स्टेबिलिटी म्हणतात ज्याला, पॉलिटिकल स्टेबिलिटी, ती स्टेबिलिटी जर हवी असेल तर बरेचसे इतर पक्षातले मंडळी आता विचार करायला लागले की भारतीय जनता पार्टी पुढच्या 40-50 वर्ष देखील भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला मरण नाहीये. कारण जे देशापासून अगदी राज्यापासून अगदी खालपर्यंत आपण बघितलं तर सगळीकडे विकास कामांची एवढी घोडदौड चालू आहे. विकास कामं, नवीन नवीन विजन आणले जात आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि मोठमोठ्या गुंतवणुकी आपल्याकडे येत आहेत. आज देश एक आर्थिक मोठी सत्ता म्हणून उदयास येते, चौथ्या क्रमांकावर येण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थिती अशी असताना या देशातली जनता भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये कधी नाकारणार नाही. सर्वांना एकसंघपणे एकत्र घेऊन आमचा अजेंडा जरी हिंदुत्वाचा असेल तरी हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व ही भूमिका आम्ही जपून आम्ही सर्व समाजांना, सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचा गाडा हाकत आहोत आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते असो, नेते मंडळी असो, इतर पक्षातले, यांना सगळ्यांना निश्चित असं वाटतं की भारतीय जनता पार्टी बरोबर जर आपण काम केलं तर आपलं राजकीय भवितव्य, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातलं भवितव्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि त्यामुळे लोकांचा कल जो आहे तो भारतीय जनता पार्टीकडे वाढत चाललेला आहे. आपण रायगड जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल बोलूयात, मात्र आत्ताच ज्या महानगरपालिकेची निवडणूक झाली, सर्वांचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलेले ती मुंबई महानगरपालिका, सर्वात मोठा आर्थिक स्रोत असलेली, खूप मोठ्या बजेट असलेली महानगरपालिका. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होते. भाजपने ताकद लावली, शिंदे शिवसेनेने त्या ठिकाणी ताकद लावली आणि त्या ठिकाणी सत्ता देखील प्रस्थापित केली. कसं बघता याच्याकडे? मराठी अस्मितेसाठी हा लढा होता. आपण देखील मराठीच आहोत सगळे. कसं बघता? भाजप आणि शिंदे शिवसेना हे देखील मराठी आणि मुद्दे आणि त्यांचे देखील मराठी मुद्दे होते. मात्र याच्याकडे कसं बघता? हा संघर्ष कसा टोकाला जातोय दिवसेंदिवस अमराठी आणि मराठी? मुंबई, ठाणे किंवा इतर मी म्हटलं मगाशी की जवळजवळ 23-24 महापौर आमचे बसतील. याला कारण एवढंच आहे की मोदी साहेबांची जी प्रतिमा आहे, मोदी साहेबांचं जे विजन आहे, त्याचप्रमाणे आमचे फडणवीस साहेबांचं जे विजन आहे, त्याच्याकडे लोकांना त्याच्याबद्दल एक वेगळं आकर्षण आहे. नुसतं आकर्षण नाहीये की खऱ्या अर्थानं सुरक्षित देश, सुरक्षित राज्य आणि सुरक्षित जी राहण्याची संकल्पना आहे ती संकल्पना सत्यात उतरत आहे याची खात्री लोकांना झाल्यामुळे आमच्याबद्दलचं एक वेगळं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बद्दल हे सगळीकडे झालेलं आहे. तसं बघितलं तर उबाटाने बऱ्यापैकी सीट्स उबाटाला मुंबईमध्ये मिळाल्या, परंतु त्याचं श्रेय मी कुठल्याही ठाकरे बंधूंना देणार नाही. म्हणजे मला विचारलं तर, मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही पण विचारलं तर मी सांगेन की हे जे श्रेय होतं की काही जुनी मंडळी जी आहेत मुंबईमध्ये की ज्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून जे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या अखत्यारीत काम केलंय, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, त्यांची ज्वलंत विचार, त्यांची भूमिका, त्यांच्या लोकांमध्ये असलेली लोकप्रियता, हे आजही विचार लोकांच्या घराघरामध्ये बसलेले आहेत आणि त्याचा फायदा उबाटाला झालेला आहे किंवा मनसेला झालेला आहे.
आणि त्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्यांनी देखील काही चांगल्या सीट्स अचीव्ह केल्यात. परंतु मुंबईमध्ये बदल हवा होता ही विकासाचे विजन असलेल्या सर्व नागरिकांनी ठरवून टाकलं होतं की भारतीय जनता पार्टीकडे मुंबईचं राज्य दिलं पाहिजे. किंबहुना मुंबईची खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीकडे गेलं पाहिजे. अर्थातच आमचा मित्रपक्ष शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना ही देखील त्याच्यामध्ये सहभागी आहे. परंतु भारतीय जनता पार्टीकडे बघण्याचा लोकांचा कल आता बदललेला आहे. लोकांना भारतीय जनता पार्टी हवी आहे. गेल्या 2014 ते 2025 पर्यंत मोदी साहेबांनी असो किंवा आमच्या फडणवीस साहेबांनी असो किंवा इतर सर्व नेते मंडळींनी केलेली मेहनत, केलेले परिश्रम खऱ्या अर्थानं लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यास यशस्वी ठरलेले आहेत. आणि त्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचं हे सगळं यश दिसतंय, त्याला ते कारणीभूत आहे. रायगडच्या सुधागडमध्ये आपण सक्रिय नेते म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहात. सुधागडच्या राजकारणाची कमान आपल्याकडे आहे. जिल्हा परिषदेच्या कोणते विभाग आहेत, प्रभाग आहेत, जिल्हा परिषद गट आहे, पंचायत समितीचे कोणते गण आहेत आणि कोणत्या ठिकाणी आपण तयारी दर्शवलेली आहे, उमेदवार देखील डिक्लेअर केलेले आहेत आणि कशी तयारी आहे, काही झालेलं आहे का बैठकीत? बैठकीत सगळं काही ठरलेलं आहे, सगळं काही शिजलेलं आहे. परंतु पक्षाची एक शिस्त आहे, एक क्रायटेरिया आहे. त्या माध्यमातून उमेदवार सगळीकडे फायनल जवळजवळ झालेले आहेत. काही ठिकाणी चाचपणी छोटी मोठी राहिलेली आहे ती होते आहे. म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळं आटपून जाईल. परंतु काही जर मित्रपक्षांना बरोबर घ्यायचं असेल त्या संदर्भात देखील चर्चा वरच्या लेवलला चालू आहेत. आमचे अध्यक्ष खासदार साहेब, त्याच्यानंतर रवी शेठ पाटील साहेब हे मित्रपक्षांबरोबर बोलणी करतायत सुधागड तालुक्या संदर्भामध्ये. परंतु त्याच्यातून काही हे नाही झालं तर आमचे सगळे उमेदवार तयार झालेले आहेत. अधिकृत घोषणा करण्याचे अधिकार मला नाही आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला 1-2 दिवसामध्ये याच्या संदर्भात अधिकृत घोषणा तुम्हाला कळेल. जिल्हा परिषद गटामधून सुधागडच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर खासदार धैर्यशील पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत आणि ज्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अनुभव देखील आहे, विविध पदांवर त्या कार्यरत आहेत, भाजपच्या नेत्या म्हणून देखील प्रसिद्ध आहेत, त्यांचं नाव या ठिकाणी जांभूळपाडा असेल, पळली असेल या गटामधून त्या ठिकाणी येत आहे. मात्र अशा वेळेला विरोधकांकडून असंच म्हटलं जाते की सुधागडचा भूमिपुत्र त्या ठिकाणी असला पाहिजे, सुधागडच्या भूमिपुत्राला संधी मिळाली पाहिजे, बाहेरच्या तालुक्यामधून येऊन त्या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी देता कामा नये, असा देखील या ठिकाणी कांगावा होताना दिसतोय. कसं याकडे बघ? या गोष्टीला मला माझ्यामध्ये तथ्य नाहीये. पण तुम्हाला आठवत असेल की मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना आम्ही सुजाता गोपाळ म्हणून पोलादपूर निजामपूरच्या एक उमेदवार इथे उभ्या केल्या होत्या आणि त्याला आम्ही जिल्हा परिषदेवर निवडून पाठवलं होतं. आता जिल्हा परिषदेची निवडणूक म्हटल्यानंतर हा संपूर्ण याचा जो भाग आहे सगळं मतदारसंघ संपूर्ण अगदी म्हणजे रायगड जिल्ह्याचा मतदारसंघ आहे, तिथे कुठेही कोणी उभं राहू शकतं. मी निलिमाताईंच्या उमेदवारीबद्दल कुठली अधिकृत घोषणा करत नाहीये. परंतु आमच्याकडे चांगले चांगले उमेदवार आहेत. आमच्याकडे गीताताई पालरेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, ज्या सुधागड सोसायटीचे अध्यक्ष आहेत. आमच्याकडे निलिमाताई पाटील आहेत, आमच्याकडे उज्ज्वला देसाई आहेत, आमच्याकडे श्रद्धा कानडे आहेत. आमच्याकडे बऱ्याच इच्छुक उमेदवार आहेत. परंतु केवळ निवडून येण्याचा निकष न ठेवता अनुभव, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर त्यांचा विकासात्मक कामांसाठी किती उपयोग करून घेता येईल, किंबहुना लोकांना दिलेले शब्द कसे पूर्ण करून घेता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सारासार विचार केल्यानंतरच आमचे नेते मंडळी ती उमेदवारी डिक्लेअर करतात. शिंदे शिवसेनेचे काही जे पदाधिकारी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे. चर्चा देखील नाक्यानाक्यावर आहे, जागोजागी चर्चा होते. कसं बघता, जे त्या ठिकाणी शिंदे शिवसेनेमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण विरोधक म्हणून या ठिकाणी भाजप आणि शिंदे शिवसेना सुधागडमध्ये पालीमध्ये विरोधक म्हणून प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर जाता, जर नवीन चेहरे आले तर त्यांना तुम्ही संधी देणार आहात का? कसं राजकारण पलटणार आहे आणि विरोधक म्हणून कोणी सुधागडमध्ये शिल्लक राहील का? मला तसं वाटत नाही. कसं माहित आहे का की मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युती करणे आम्ही सुचवू शकतो किंवा आम्ही काही मागण्या करू शकतो नेत्या मंडळींकडे. अध्यक्ष ज्या पक्षाचे एक नियम आहेत, जसे इथे आलाप नेता आहे, त्याच्यानंतर विठ्ठल सिनकर आहेत, असे जिल्ह्याचे पदाधिकारी इथेही आहेत, उज्ज्वला देसाई आहे, महिला आघाडीचे नेते आहेत, अशी मंडळी आहेत.
तर ह्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही बदली जिल्हा परिषदच्या आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना तसं आम्ही कल्पना दिलेली आहे की अशी अशी आमची मागणी आहे, अशी अशी मागणी आहे, त्या पद्धतीने विचार चालू आहेत. परंतु कोणाच्या प्रवेशासंदर्भामध्ये काय चालू आहे याबद्दल मला काहीच माहित नाहीये खरं सांगायचं म्हणजे. तुम्ही म्हणता नाक्यावर चर्चा, पण मी नाक्यावर कुठे उभा राहत नाही. पहिलं म्हणजे मी कुठल्याच नाक्यावर उभं राहत नाही. त्यामुळे घर ते माझं व्यवसायाचं ठिकाण ते घर, हे माझं प्रवासाचं मीटिंग किंवा मग मुंबईमध्ये काय काम असेल आणि पक्षाच्या मीटिंग्स. त्यामुळे प्रवेशाच्या संदर्भामध्ये मला कुठली माहिती नाहीये आणि त्या संदर्भात देखील कोणाला प्रवेश देऊन त्यांना तिकीट द्यायचं असेल किंवा न द्यायचं आहे याच्याबद्दल सगळा विचार करण्याचं किंवा निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हाध्यक्षांचे आहेत, ते त्यांच्या लेवलला घेतील. एक शेवटचा प्रश्न, भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समित्यांमध्ये कसं यश मिळेल, कशी रणनीती आहे, कोणकोणते नेते या ठिकाणी प्रचारासाठी येतील, आवश्यकता आहे का? आणि एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मी आपल्याला उपस्थित करतो की रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जी दुफळी निर्माण होते महायुतीमध्ये, याचा अर्थ की अनेकदा वरचे जे वरिष्ठ नेते आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडून अजेंडा असं त्या ठिकाणी घोषणा केली जाते की महायुतीमध्ये संघर्ष होता कामा नये, एकमेकांचे जे पदाधिकारी आहेत ते पक्षामध्ये घेऊ नये. मात्र हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आपण बघतोय की एकमेकांचे मोठमोठे पदाधिकारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतात, त्यांना उमेदवारी देखील देतात, प्रचाराच्या मोठमोठ्या सभा देखील होतात. भारतीय जनता पार्टीमध्ये तसे काही प्रवेश होत आहेत का, भविष्याच्या काळात तसे होणार आहेत का? महायुतीमध्ये आता जो मी मगाशी प्रश्न विचारला त्याच अनुषंगानं शिंदे शिवसेनेतले पदाधिकारी इकडे आले किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपामध्ये आले तर त्यांना या ठिकाणी संधी दिली जाईल का? कसं बघता महायुतीमध्ये त्या अनुषंगानं दुफळी निर्माण होते, ते अधिक संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता? मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच की मुळात कसं आहे की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपण एका मोठ्या महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त जे अचीव्ह करता येईल, जास्तीत जास्त आपल्याला ताब्यात घेता येईल सत्तेच्या माध्यमातून, त्यासाठी तो पक्ष प्रयत्न करत असतो आणि मित्र पक्षाची ताकद वापरण्याचा प्रयत्न करत असतो. मग ती भारतीय जनता पार्टीची ताकद असेल तर शिंदे गट वापरू शकतो, वापरण्याचा प्रयत्न करेल, राष्ट्रवादी देखील करू शकतो, भारतीय जनता पार्टी देखील करू शकते. असं प्रत्येकाचं एक गणित असणार आहे आणि असू शकतं ते. परंतु माझ्या ऐकिवात आत्ता तरी सध्या नाहीये की बाबा कोणाला भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचंय आणि त्यांना तिकीट द्यायचंय अशी कुठली भूमिका रायगड जिल्ह्यामध्ये आहे असं मला मुळीच दिसत नाही. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुधागडचं सांगत नाही, रायगड जिल्ह्यामध्ये अशी कुठली भूमिका भारतीय जनता पार्टीमध्ये नाही, किंबहुना इतर पक्षातून देखील नाहीयेत. राहिला विषय सभापतींचा, पंचायत समिती सभापतींचा. आता मी हेच सांगतोय तुम्हाला की पंचायत समिती आज क्रमांक 1चा पक्ष जर भारतीय जनता पार्टी बसणार असेल तर नॅचरली सभापती पण आमचेच असतील जास्त, हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण काय की जे वोटिंग असतं ते क्रॉस वोटिंग कधी होत नसतं, मतदान असतं ते क्रॉस मतदान व्हायचा प्रश्नच येत नसतो. जिल्हा परिषदची वरची सीट जर भारतीय जनता पार्टीची निवडून आली तर खालच्या दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीची निवडून येणार आहे, काळ्या दगडाची रेख असणार आहे आणि तसंच होणार आहे. त्यामुळे जेवढे जिल्हा परिषद सदस्य आमचे जास्त निवडून येतील त्याच संख्येने किंबहुना त्यापेक्षा जास्त संख्येने सभापती आमचे बसतील, याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. आज आदिवासी समाज म्हटला, दोन्ही आदिवासी समाज, ठाकूर समाज असो, कातकरी समाज असो, हे दोन्ही आदिवासी बांधव समाज आज एक ताकदीने आमच्याकडे एकवटलेला आहे, भारतीय जनता पार्टीकडे एकवटलेला आहे. त्यांनाही भारतीय जनता पार्टी म्हणजे काय कळलेलं आहे. आज कसं आहे की शेतकरी आपल्या शेतावर गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा येऊन टीव्ही समोर बसतो टॉवेल गुंडावर, त्यावेळेला तो दुसरं कुठलं चॅनल लावत नाही, तो टीव्हीचं न्यूजचं चॅनल लावतो, बातम्यांचं चॅनल लावतो आणि तो बघतो की या देशामध्ये काय घडतंय, राज्यामध्ये काय घडतंय आणि कोण अग्रेसर आहे, कोण काय करतंय, कोणी समृद्धी मार्ग बांधला, कोणी हायवेज बांधले, कोणी वेगवेगळे मोठमोठे उपक्रम आणले, कोणी, हे सगळं आता लोकांना कळायला लागले, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळायला लागले. आदिवासी समाजामध्ये पण खूप मुलं शिकायला लागली, त्यांना देखील आता उजवं काय डावं काय हे कळायला लागलेलं आहे. त्यामुळे लोकांचा कल नॅचरली भारतीय जनता पार्टीकडे असणार आहे, तो वाढत राहणार आहे. आपण जिल्ह्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला, संपूर्ण राजकारणाचा आपण सातत्यानं अभ्यास करत असता, चर्चा विश्लेषण देखील सातत्यानं करता. श्रीवर्धन मध्ये जो निकाल लागला तो चक्रावून टाकणारा निकाल होता. शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मोठा संघर्ष त्या ठिकाणी उफाळून आला आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे सांगितलं की आम्ही उभाटाला मदत केली. याकडे कसं बघता, कशा पद्धतीचं राजकारण झालंय? आता भविष्यात जिल्हा परिषदेमध्ये असं जर झालं तर भाजपला फटका बसेल का, किंवा कशा पद्धतीनं जर हे कोण कुणाचा मित्र कुणाचा शत्रू, राजकारणात असं म्हणतात की राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नाही, कुणी कुणाचा मित्र नाही, ही जी परिस्थिती वेगळीच बघायला भेटली. नागोठण्यामध्ये देखील असंच काहीतरी चित्र या ठिकाणी
आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास येते की तिथं देखील असं उलटफेर काहीतरी होणार आहे आणि वेगळं चित्र त्या ठिकाणी निकाल लागेल. कसं बघता म्हणजे हे याच्याकडं की या तात्कालिक गोष्टी आहेत. हा. याला कुठल्या प्रकारचं विचारमंथन नाहीये किंवा तत्वांचा विषय नाहीये. हे मुळात सोयीचं राजकारण असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा छोट्या मोठ्या निवडणुका असोत, याच्यामध्ये सोयीचं राजकारण केलं जातं बऱ्याच ठिकाणी. आणि तिथे अभ्यास केला जातो स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून की बाबा आपण कोणाबरोबर गेलो तर आपलं पारडं जड होईल किंवा आपल्याला सत्तेमध्ये जास्त सहभाग मिळेल. यासाठी या छोट्या मोठ्या ऍडजस्टमेंट केल्या जातात. त्या कायमचे टिकणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे साहेबांची आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी हे एकसंघपणे अगदी निकोप अशा प्रयत्नाच्या माध्यमातून एक समृद्ध महाराष्ट्र उभी करण्यास सज्ज आहे. आचारसंहिता लागलेली आहे. अतिशय कमी वेळ आहे निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी आणि उमेदवारी अर्ज भरण्यापासून तो पुढे जे काही दिवस राहतात त्याच्यासाठी तयारी पूर्ण भाजपची झालेली आहे. भाजपच्या सोबत सध्या कोण असेल आणि विरोधामध्ये जे कोणी पक्ष असतील त्यांचे आव्हान आपल्याला ठरेल का? शेवटचा प्रश्न. मुळात कसं आहे की भारतीय जनता पार्टी समोर कुठलं आव्हान वगैरे नाहीये आणि ते उभंही राहणार नाही. आता मी जवळजवळ 1 वर्ष काम करतोय, याचं श्रेय मी घेणार नाही. परंतु आम्ही केलेली या मधल्या 2-3 महिन्यामध्ये विकास कामं सुधागड तालुक्यामधली, रस्ते, लोकांच्या अडचणी केलेल्या दूर, या माध्यमातून लोकांच्या खूप जवळ आम्ही गेलेलो आहोत. गेल्या वर्षभरात भारतीय जनता पार्टी सुधागड तालुक्याने केवढी मोठी भरारी घेतली आहे याची दखल वरिष्ठ नेत्यांनी पण घेतलेली आहे. त्यामुळे आमची कोणाबरोबर वैर किंवा कोणाबरोबर एक विरोधी पक्ष म्हणून बघण्याची भूमिकाच राहणार नाहीये. अगदीच आमच्या मित्र पक्षांबरोबर आम्हाला लढायची वेळ आली तर मैत्रीपूर्ण लढती म्हणून आम्ही लढू आणि त्याच्यातून जनता जो कौल देईल तो आम्हाला सगळ्यांना शिरोधारी असणार आहे आणि तो आम्हाला मान्य करावा लागणार आहे. धन्यवाद. एकूणच माझ्यासोबत होते भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ देसाई. हे नेहमीच आपली भूमिका जी आहे ती रोखठोक मांडतात आणि आज त्यांनी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे की रायगड जिल्ह्याची संपूर्णतः राजकीय स्थिती भविष्याच्या काळात कशी असेल, भाजपनं संपूर्ण राज्य आणि देशामध्ये कशा पद्धतीने उभारी घेतली, सुधागडसह रायगडमध्ये देखील भाजप उभारी घेते आणि विशेष म्हणजे त्यांनी या ठिकाणी अतिविश्वासानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सध्या जो रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे तो भारतीय जनता पार्टीचा बसणार आहे. वरिष्ठ नेते ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं या ठिकाणी युती अलायन्सच्या त्या ठिकाणी सर्व नियम आणि अटी शर्ती पाळल्या जातील आणि एकूणच निवडणुकीला सामोरे जाताना आमच्यासमोर कुणी आव्हान नाही, भाजप हा नंबर 1चा पक्ष राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.